भाकरी आणि सुक्कं पिठलं कोणाकोणाला आवडतं? आमच्याकडे याला पिठलं नाही, झुणका बोलतात. तुमच्या भागात याला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा मी पटकन भाकरी घातलेली आहे. नंतर त्याच तव्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे वरवरीत कुटून त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर घालून एक छोटं वाटण बनवून घेतलेलं आहे. ज्या तव्यात मी भाकरी घातली होती त्याच तव्यात मी पहिल्यांदा तेल घातलं. नंतर जिरे मोहरीची फोडणी दिली. कांदा घातला. कांदा फ्राय झाल्यावर बनवलेलं वाटण घातलं. वाटण पण भाजून घेतलं. नंतर हळद, मीठ, चटणी, काश्मीरी लाल तिखट घालून मिक्स केलं आणि पाणी घातलं. पाणी थोडंच घालायचं. पाण्याला उकळी आल्यावर एका हाताने पीठ सोडायचं व दुसऱ्या हाताने हलवत राहायचं. पिठलं किती सुकं हवं आहे तोपर्यंत पीठ घालायचं. नंतर पाण्याचा हबका मारून झाकण ठेवायचं. झाकण काढून नंतर शेवटी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर एक वाफ काढायची. पिठलं आपलं इथं तयार झालेलं आहे. फोडणी देताना फोडणीमध्ये मी लसूणही घातलेलं आहे, ते सांगायला विसरले, सॉरी. पिठलं, भाकरी आणि सोबत कांदा एकच नंबर लागतं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.